आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. CEO याचनी नागराजन यांनी अनिल देसाई यांच्या हातातून माईक ओढून घेतल्याने वातावरण तापले. टंचाईवर उपाययोजना बाजूला, बैठकीत राजकीय धुमसाटच. मान तालुक्यात भीषण पाणी टंचाईने जनता त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करण्यासाठी बोलावलेली आढावा बैठकच वादाच्या भोवऱ्यात अडकले. प्रशासनाचा कथित अहंकार आणि लोकप्रतिनिधींचा संताप यामुळे बैठक अक्षरशः रणांगणात बदलली. जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवत प्रशासक राज संपले आहे, लोकशाहीची जाणीव ठेवा अशा शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी याचनी नागराजन यांना सुनावले. यानंतर वातावरण चांगलेच तापले. वाद वाढताच संतापलेल्या CEO नागराजन यांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या तडकाफडकी एक्झिटमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून बैठकीचा उद्देशच अपूर्ण राहिला. दरम्यान बैठकीपूर्वीच प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. दौऱ्याचे वेळापत्रक बदलणे, बैठका रद्द करणे आणि अचानक उपस्थिती लावणे या प्रकारामुळे लोकप्रतिनिधी आधीपासूनच नाराज होते. सभापती विक्रम शिंगाडे यांनी प्रशासनाच्या टँकर पुरवठ्याच्या दाव्याला छेद देत मैदानात टँकर दिसतच नाहीत असा थेट आरोप केला. यामुळे प्रशासनाची कोंडी झाली. यावेळी अनिल देसाई यांनी GA कटापूर योजनेतील पाणी आणि तलाव भरण्याच्या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरले. टंचाईच्या प्रश्नावर राजकारण करू नका असा इशाराही त्यांनी दिला. मात्र जलसंपदा विभागाचे अधिकारी अनुपस्थित राहिल्याने अनेक महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरितच राहिले. अखेरीस वादाच्या पार्श्वभूमीवर बैठक कोणताही ठोस निर्णय न घेता संपली. लोकप्रतिनिधींनी या प्रकाराला प्रशासनाचा दिखावा ठरवत जनतेची थट्टा झाल्याची तीव्र प्रतिक्रिया दिली. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. मला नाही ओपन केली पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगताय टंचाईचा जो विषय आहे हे राजकारणचा विषय नाही. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे राजकारणचा विषय नाही. मला नाही ओपन केली पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगताय टंचाईचा जो विषय आहे हे राजकारणचा विषय नाही. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे राजकारणचा विषय नाही. मला नाही ओपन केली पाहिजे. दुसरा मुद्दा तुम्ही सांगताय टंचाईचा जो विषय आहे हे राजकारणचा विषय नाही. कृपया हे सगळ्यांनी समजून घ्यावं. हे राजकारणचा विषय नाही. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा.